त्याचं काय शोधायचं नाही म्हणला झाला. पहिला कामगार एक चुकीचा माथाडी मंडळाच्या मनमानी कारभाराचा. नमस्कार. सांगली माथाडी मंडळातील अधिकारी माथाडी बांधवांना असतील किंवा हमाल बांधवांचं शोषण करतायत, कुठंतरी त्यांच्याबरोबर अरेरावीची भाषा केली जाते आणि या विरोधामध्ये आज माथाडी बांधव असतील, हमाल बांधव असतील, या ठिकाणी मार्केट यार्डामध्ये बेमुदत आंदोलन करतायत. आजपासून त्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. आपल्याबरोबर हमाल बांधवांचे माथाडी बांधवांचे नेते आहेत विकास मगदूम. आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की मागण्या आहेत आणि कशा तऱ्हेची भूमिका आहे? या ठिकाणी सांगली जिल्हा माथाडी आणि असुरक्षित कामगार मंडळ हे मंडळ गेली 50 वर्षाहून अधिक काळ या ठिकाणी कार्यरत आहे. या ठिकाणी दरवेळी जे 3 वर्षाला अधिकारी येतात, अधिकारी नवीन आला की त्याच्या कामाची पद्धत बदलली जाते. पूर्वापार जी कामाची पद्धत आहे, कायदेशीर आणि व्यावहारिक पातळीवर जे काम चालू आहे त्याला धक्का लावण्याचं काम करतात आणि मनमानी कारभार सुरू करतात. त्याच पद्धतीनं गेले अनेक वर्ष स्मूथमध्ये जे कामकाज फंक्शनिंग चालू आहे माथाडी मंडळाचं आणि कामगार संघटनाचं, त्यामध्ये आताच्या आलेल्या नवीन अध्यक्ष आणि सचिव यांनी त्यामध्ये त्यांच्या मनाचा कारभार सुरू केलेला आहे. जे पूर्वापार या ठिकाणी जी कामाची पद्धत आहे, ज्या पद्धतीनं काम केलं पाहिजे प्रशासकीय पातळीवर, ते न करता अडवणूक, प्रत्येक पावलागणिक अडवणूक करण्याचं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे. आमच्या माथाडी कामगारांच्या 3 पतसंस्था आहेत. तोलाईदारांची, महिला माथाडी कामगारांची, हमालांच्या अशा 3 पतसंस्था आहेत. त्या पतसंस्थांची गेली 40 वर्ष नियमाप्रमाणे सेवक पतसंस्था असून नियमाप्रमाणे त्यांच्या वेतनातून, मजुरीतून दरमहा माथाडी मंडळ त्यांच्या कर्जाचे असेल, शेअर्स वर्गणी असेल, अन्य रकमा असतील, त्या वसूल करून पतपेढीकडे वर्ग करण्याचं काम अखंडपणे 40 वर्ष सुरू आहे. मात्र गेल्या 2 महिन्यापासून नवीन आलेल्या अधिकाऱ्यांनी कामगारांच्या पगारातून वसूल केलेली पतसंस्थेची रक्कम ही पतपेढीकडे वर्ग न करता ती तिथंच ब्लॉक करून ठेवलेली आहे, ती दिली जात नाही. त्यामुळं कामगारांच्या हप्त्यामध्ये फरक पडतो, त्यांच्या व्याजामध्ये फरक पडतो, त्यांना विनाकारण व्याजाचा भुर्दंड पडतो. त्याचबरोबर संस्थेचंही आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर गेल्या 3 महिन्यामध्ये नवीन माथाडी कामगारांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. कायदेशीर सगळी पूर्तता करून देखील त्यांच्या नोंदण्या रखडलेल्या आहेत, त्यांच्या नोंदण्या केल्या जात नाही. त्यामुळं त्यांचे पगार वेळेत होत नाहीत, पगार अडकतात, मालक नोंदणी नसल्यामुळे त्यांचे पगार थांबवतात. त्याच पद्धतीनं राजीनामा 15-15 दिवसात जो पूर्ण झाला पाहिजे तो 3-3 महिने राजीनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली जात नाही. या लोकांच्या वसुलीच्या अडचणी चालू झालेल्या आहेत. कामगारांचे विवाद जे आहेत ते विवादाबाबतच्या तारखा वेळेवर नेमल्या जात नाहीत. त्या विवादामध्ये ताबडतोब निर्णय घेतले जात नाहीत. अशा अनेक बाबी ह्यामध्ये आहेत. जवळजवळ 4-4 वर्ष विम्याचे क्लेम 19 कामगारांचे प्रलंबित आहेत, त्याबाबत ती दखल घेतली जात नाही. अशा अनेक गोष्टींच्या ह्या अडचणी झालेल्या आहेत, अडवणूक झालेली आहे, समस्या निर्माण झाल्या आहेत आणि त्याचा आज उद्रेक झालेला आहे. आणि सर्व हमाल, तोलाईदार, महिला माथाडी कामगारांनी सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे टप्प्याटप्प्याने काम बंद आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवत आहोत. काय पुढचा इशारा प्रशासनाला काय राहील? कारण गेल्या अनेक वर्षांपासून जी तुमची ही समस्या आहे. यामध्ये आज आम्ही आज मार्केट यार्ड केलेलं आहे, MIDC केलं आहे. भविष्यामध्ये जर नाही ते थांबले, लवकर त्यांनी मान्य केलं तर फळ मार्केट, कांदा बटाटा मार्केट, भाजीपाला मार्केट हे सुद्धा बंद आम्ही टप्प्याटप्प्याने करू. नक्कीच या निमित्तानं या ठिकाणी माथाडी जे मंडळ आहे त्याचे अधिकारी खऱ्या अर्थानं या माथाडी असतील, त्याच्यानंतर हमाल असतील, यांच्यासाठी अरेरावीची भाषा वापर करतायत. त्यामुळं आणि त्यांचे जे कर्जाची प्रकरणं आहेत, त्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरूनही ते त्या ठिकाणीच ब्लॉक करून ठेवले जात आहेत. त्यांच्या खात्यावर भरायला पाहिजे आणि त्यामुळं कुठंतरी माथाडी असतील, हमाल असतील यांच्या कर्जाच्या रकमेवर त्याचा परिणाम होतोय. पतसंस्था 3-3 पतसंस्था हमालांच्या आहेत, माथाडी बांधवांच्या 3-3 पतसंस्था आहेत. परंतु या ठिकाणी या पतसंस्थांच्या माध्यमातूनही या अधिकाऱ्यांची अरेरावी चालू आहे आणि ती कुठंतरी थांबली पाहिजे. यासाठी आजपासून बेमुदत या ठिकाणी मार्केट यार्डातील जे माथाडी बांधव आहेत आणि हमाल बांधव आहेत यांनी बेमुदत आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. जर
याच्यामध्ये काही फरक पडला नाही तर इथून पुढं फळ मार्केट असेल किंवा इतर ठिकाणचे जे हमाल बांधव आहेत, माथाडी बांधव आहेत, त्यांना घेऊन पूर्णपणे यापेक्षाही ज्यादा मोठं आंदोलन करण्याचा इशाराही या निमित्तानं देण्यात येतोय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.